भारत की हालिया एयर स्ट्राइक के दौरान पाकिस्तान का JF-17 फाइटर जेट नष्ट हो गया, जो चीनी निर्माण था। ये हमला न केवल पाकिस्तान के लिए एक बड़ा झटका साबित हुआ, बल्कि चीन के लिए भी एक महत्वपूर्ण झटका था। अंतर्राष्ट्रीय संबंध विशेषज्ञ शैलेंद्र देवलानकर ने इस घटनाक्रम पर अपनी प्रतिक्रिया दी और कहा कि JF-17 की खराब गुणवत्ता और प्रदर्शन ने इसे एक बार फिर से साबित किया कि ये चीनी उत्पाद पाकिस्तान के लिए भी निराशाजनक साबित हो सकता है। पाकिस्तानचं चायना मेड JF-17 जे भारताने पाडलेलं आहे हे एक मोठी अचिव्हमेंट भारतासाठी तर आहेच आहे, परंतु चीनसाठी एक अत्यंत मोठी चपराक आहे। चीन या JF-17च्या बाबतीमध्ये याची तुलना ही सातत्याने रफेल बरोबर असेल किंवा अमेरिकन मेड जे फायटर प्लेन्स आहेत त्याच्याबरोबर असेल सातत्याने करण्याचा प्रयत्न करत होता। त्यामुळे हे प्लेन पाडणं हे केवळ पाकिस्तानसाठी मेसेज नाही तर चायनासाठी पण आहे। सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की JF-17 हे आजपर्यंत कधी वापरलं गेलेलं नाहीये। जसं रफेल यापूर्वी फ्रान्सकडनं किंवा नॅटो फोर्सेसकडनं सिरियामध्ये आयसिसच्या विरोधामध्ये वापरलं गेलेलं ते टेस्टेड आहे। भारतामधले जवळपास सर्व फायटर प्लेन्स टेस्टेड आहेत, परंतु JF-17 हे आजपर्यंत कोणत्याही युद्धात संघर्षात वापरलं गेल्यामुळे चायनाच्या ज्या वल्गना होत्या, पाकिस्तानच्या ज्या वल्गना होत्या त्या वल्गनांना पूर्ण विराम मिळालेला आहे। चीनी वस्तू जशा कुचकामी असतात तसं JF-17 पण कुचकामी निघाला आहे असं आपल्याला म्हणता येईल।